कार्यकर्ते नाहीत तर परंतु संपूर्ण जी महाराष्ट्रावरती प्रेम करणारी जनता आहे, जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ज्यांना मराठी भाषेबद्दल स्वाभिमान अभिमान आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करतात, अशी महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आज नक्की राजसाहेब किंवा उद्धवसाहेब काय बोलणार आहेत याची वाट बघते. काल एका छोट्या का असताना परंतु एका उद्योगपतीनं जे वक्तव्य केलं किंवा ट्विटवरनं जे त्यांनी भाषा बोललेली आहे त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्या माध्यमांमधून आणि सगळ्या स्तरांवरून निषेध होतो आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या संदर्भामध्ये सुद्धा बोलतील का? कारण मराठी हे शहर देशाचे आर्थिक राजधानी आहे, शेकडो उद्योजक या ठिकाणी राहतात आणि असा जर कोणी माज करत असेल तर त्याला काय उत्तर असेल? मनसेला माहिती आहे तो माज कसा उतरवायचा. आणि आता मला वाटतं आजच्या अतिशय उत्तम अशा ऐतिहासिक दिवशी अशा नत्रदृष्टांचा विचार न केलेला बरा, महाराष्ट्र दोन्हीबद्दल आज न बोललेलं बरं, त्याची उत्तर नक्कीच दिली जातील भविष्यात. परंतु या माध्यमातून एक तुम्हाला सांगतो की जे राजसाहेब ठाकरे गेले 19 वर्ष सांगतायत की सावध व्हा, उद्या हीच लोक तुम्हाला विचारतील तुम्ही कोण. त्यामुळे हा जो गाला आहे हा फक्त राजसाहेब किंवा आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर नाही आहे. हा जो गाला आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला विचारला आहे की तुम्ही कोण, मी मराठी बोलणार नाही. असो तो विषय आता नाही आहे. आपण सगळे एका येणाऱ्या थोड्या तासांमध्ये ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया हेच तुम्हाला मी सांगतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल त्याच्यावरती थांबू ना थोडा वेळ. अभ्यंकरजी, या मेळाव्यातून कुठेतरी मनसेच्या कार्यकर्त्यांना एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, एक बूस्ट मिळालेलं आहे. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत. राजकारण म्हटलं की यशापयश कायम येत असतं आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये चैतन्य कायम असतं. कार्यकर्ते कायमच आक्रमक असतात आणि आमच्याकरता राज आदेश हा सर्वतोपरी अतिशय चांगला असतो आणि त्याच्यावर आम्ही सगळेजण काम करतो. पण बऱ्याच वर्षांनंतर दोन लांब काय येते सर्व मराठी जनता राज्यभरातून आज या ठिकाणी जमणार आहे. काय वाटतं, मराठीच्या मुद्द्याला घेऊन एक आज वेगळा दिवस आहे, एक वेगळं समीकरण, राजकीय समीकरण उद्यापासून. संदीप देशपांडे बोलत आहेत, थेट जाऊयात. बेसिकली काय याचा अर्थ सांगायचा आहे तुम्हाला आणि याच्यातून काय संदेश देऊ पाहत आहे? मला असं वाटतं की आपण बघितलं की हा जो मेळावा आहे हा राजकीय नाही आहे, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा मेळावा आहे आणि मराठी माणूस आणि मराठीचा आवाज याचा जागर या ठिकाणी होणार आहे. दुसरीकडे इथे भगवा पूर्ण महाराष्ट्राचा जो आहे तो भगव्या रंगामध्ये दाखवण्यात आलेला आहे. याचा प्रमुख उद्देश काय सांगायचा आहे? कारण की नेमकं हेच दुखणं आहे असं म्हटलं जातं, कारण की हिंदुत्व राज ठाकरेंचं उभाटाला पचेल का असाही प्रश्न उपस्थित होतो. मला असं वाटतं आज त्या गोष्टींमध्ये जाण्याचा काही अर्थ नाही आहे. आज मराठी माणसाची एकजूट ज्या पद्धतीने होते, मला असं वाटतं ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे आणि तो आनंद आपण साजरा करूया. आवाज मराठीचा हा जो टी-शर्ट घातलेला आहे याचा अर्थ आणि संदेश काय देऊ पाहत आहे? आवाज मराठीचाच महाराष्ट्रात चालणार, इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा नाही. संदीपजी, कालच्या नियोजन बैठकीमध्ये तुम्ही होता, सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरेंपैकी पहिलं भाषण कोणाचं होणार आणि दुसरं भाषण कोणाचं होणार? मला असं वाटतं तुमच्या एवढी मला उत्सुकता आहे, बघूया. आणि पहिलं कोण आणि दुसरं कोण यापेक्षा मराठी माणसांची भाषणं इथे होणार हे जास्त महत्त्वाचं आहे. तर इतर मित्रपक्ष कोणाकोणाला बोलवलं आहे, निमंत्रित केलं आहे, कोण कोण येणार आहे आजच्या याला? मला असं वाटतं सुप्रिया सुळेताई येणार आहेत, बाकी अजून कोण आहे ते नावं नांदगावकर साहेबांना माहिती आहे. काँग्रेस येत नाही असं स्पष्टीकरण त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे आणि विशेषतः चेन्नेतीलाल यांनी म्हटलं की बाबा काँग्रेसला मनसेचे विचारधारा पटत नाही म्हणून आम्ही भूमिका. मला वाटतं जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना प्रादेशिक पक्षाची किंवा प्रादेशिक भाषेची ॲलर्जी आहे, त्यामुळे या पद्धतीने वागतात ते. तुम्हाला भविष्यामध्ये मग हे सगळे एकत्रित राहतील का नाही, राष्ट्रीय पक्ष काँग्रेस तुमच्या एकत्रित त्याच्यासोबत? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा राजकीय मेळावा नाही, हा मराठी भाषेचा जागर करणारा मेळावा आहे. मराठी भाषेच्या एकजुटीचा जो विजय झाला आहे तो विजयी मेळावा आहे, हा राजकीय मेळावा नाही. पण हा मराठी एकजुटीचा मेळावा जर असेल तर सगळ्यांना उत्सुकता आहे की 2 ठाकरे एकत्रित राजकीय प्लॅटफॉर्मवर तरी येतील का भविष्यात? मला वाटतं काय ठरवेल आणि 2 जण ठरवतील. आजचा जो मेळावा आहे हा विजयी मेळावा आहे. मला असं वाटतं आज राजकीय चर्चा करण्यापेक्षा जी मराठी माणसाची एकजूट झाली आहे त्याचा जागर करणं आपलं जास्ती महत्त्वाचं आहे. मनसेच्या सैनिकांची किंवा तुमच्यासारख्या नेत्यांची काय इच्छा अपेक्षा आहे? नाही, मला असं वाटतं जी साहेब ठरवतील त्याच्याबरोबर आम्ही आहोत. धन्यवाद. जे राज ठाकरे स्वतः ठरवतील तीच भूमिका राहील, पण हे जे पोस्टर्स आहेत हे पोस्टर्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आवाज मराठीचा आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा दाखवण्यात आलेला आहे.
कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, अशा स्वरूपाचे हे पोस्टर्स हे बोलके. दुसरीकडे आषाढी एकादशी उद्या आहे आणि तत्पूर्वी बरोबर ज्ञानेश्वरींचे फोटो, दुसरीकडे विठुरायाचा फोटो आणि आवाज मराठीचा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे समांतर दोन्ही साईडला पोस्टर्स हे बोलके आहेत. राजकीय प्लॅटफॉर्म नाही आहे असं जरी सांगत असले तरी अर्थात राजकारण आणि राजकीय नेते यांच्याशिवाय दुसरं भाषण होऊ शकत नाही आणि त्याच्यातूनच माध्यमातून वेगवेगळी मतं मांडतात. इथे जर पाहिलं आपण तर तयारी जी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं दिसून येते आणि मतं जे आहेत नेते ते मांडताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.